पाऊस बंद. आणि अशा प्रकारे जे आहे ना आमची रक्षा. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं छानशा व्हिडिओमध्ये. तर इकडे बघू शकता तुम्ही पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये माझा भाऊ आला आहे रक्षाबंधनसाठी, हो की नाही भाऊ? आणि त्यासोबतच हा एक भाऊ आहे. तर हा माझ्या भावाचा मित्र आहे. हाय कर भैया. हाय. तर आता चालू इकडे स्वयंपाकाची तयारी बघू शकता तुम्ही. किती गरमागरम अशी भाजी काढते आणि बाकीचा स्वयंपाक मी आवरून घेतलाय. तर भेटूयात थोड्या वेळात लगेच. तर इथे माझी राखी बांधून झालेली आहे, तुम्ही इकडे बघू शकता. आणि व्हिडिओ जरा फास्टमध्ये म्हणजे पळवलेला आहे मी, त्यामुळे तुम्हाला पटपट असं दिसलेलं आहे. नाहीतर तुम्ही जे नवीन कोणी युजर असतील तर ते बोलतील की इतक्या फास्ट कसं काय. तर मी सांगू इच्छिते की व्हिडिओ पळवल्यामुळे तुम्हाला जे आहे ना तर ते फास्टमध्ये दिसते. त्यानंतर आता यशस्वी आणि तेजस्वी ह्या पण त्यांच्या मामाला राखी बांधतायत. तर इथे ना तर मी ते तुम्हाला सांगते, मला 3 भाऊ आहेत, त्यामधला जे आहे तर एकच आला आहे आणि 2 जे आहे तर ते काही कारणामुळे नाही येऊ शकले, कारण त्यांचं कॉलेजचं काही काम होतं अर्जंटली आणि त्यामुळे जे आहे तर ते बोलले रक्षाबंधनाला नाही पण नंतर आम्ही येऊ. तर आता हा माझा भाऊ आला आहे, मोठा भाऊ. तर मी याला नेहमी मोठा भाऊच बोलते. तर माझ्यासाठी मोठाच आहे, पण आहेत तर तिघं पण माझ्यापेक्षा लहानच आहेत. तर हा पण माझ्यापेक्षा लहानच आहे आणि तो आला आहे. आता पाऊस इतका चालू होता, तर पावसामध्ये जे आहे तर येत्या वेळेस त्यांना पाऊस नव्हता, पण अर्ध्या मधात आल्याच्या नंतर त्यांना पाऊस आला आणि ते थोडेफार भिजले. तर त्यांनी सोबत जे आहे ना तर येत्या वेळेस रेनकोट वगैरे घेऊनच आलते, तयारीमध्ये चालते, पण थोडेफार भिजलेत. तर इथे माझा भाऊ आणि त्याचा मित्र दोघेजण आलेले आहेत. तर तुम्ही ते बघू शकता, यशस्वी आणि तेजस्वी कशा ज्या आहे तर मामाला राखी बांधतायत. तर इथे जे आहे ना तर त्यांची राखी बांधणं झालेली आहे आणि इथे माझ्या या भावाला खूपच हसायला येतं. तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, खूप हसरा आणि लहानपणापासूनच असंच आहे बरं का तो. म्हणजे जास्त करून त्याला हसायलाच खूप येतं, हसरा चेहरा आहे त्याचा. त्याला रागवलं ना तरी पण तो असा हसतच राहतो. तर त्याच्या या स्वभावामुळे माझे वडील पण त्याच्यावर खूप चिडायचे. एखाद्या वेळेस चिडत जरी पप्पा त्याला बोलले तरी पण त्याच्या चेहऱ्यावर स्माईल यायची. तर असं वाटायचं की याला राग येतो की नाही, याला आपण काय बोलतो की त्याचा त्याला काही फरक पडतो की नाही. तर त्याचं लहानपणापासून असा हसरा चेहरा आहे, जास्तीत जास्त त्या चेहऱ्यावर हसूच असतं. आणि आता तुम्ही तुमच्यासोबत मी ही पण एक गोष्ट शेअर केली की माझ्या भावाचा स्वभाव कसा आहे. तर आता बघा ते आलेत पावसात भिजत आणि छान अशी राखी बांधून झालेली आहे. आमची रक्षाबंधन छान सेलिब्रेट झाली. मला गावाकडे जायचं होतं, पण अचानक माझी तब्येत बिघडली, त्यामुळे मी नाही जाऊ शकले. तर तो झाला आहे तर खूप भारी वाटते रक्षाबंधन. ते 2 तर नाही आले, पण एक का होईना भाऊ रक्षाबंधनच्या दिवशी आला, तर त्याने खूप छान वाटते. आणि आता मस्त ते रक्षाबंधन झालेली आहे, तुम्ही बघू शकता. यशस्वी आणि तेजस्वी यांनी पण मामाला ओवाळले, पण त्यांचे पप्पा घरी नाहीत, ते ड्युटीवर गेलेत. तर ते आता यांना जायची घाई आहे, कारण याला संध्याकाळी ड्युटीला जावं लागतं, त्यामुळे ते येईपर्यंत तो नाही थांबणार आहे. तर आता इथे जे आहे ना आले पटकन, त्यांनी जेवण वगैरे केले आणि आता आमची रक्षाबंधन पण झाली आणि आता त्यांची निघायची पण घाई. तर थोडंफार जे आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच की नेमकं थोडीशी त्यांची बोलणी मी इथे शूट केली. तर नेहमी तो शूट नाही घेऊ देत, पण ह्यावेळेस जे आहे ना तर मी जबरदस्तीने शूट घेतली त्याची की नाही मला घ्यायचं आहे तुझं. तर आता मी घेतली आहे, तर तुम्ही ते पुढे बघा तो काय बोलतो. तर आवाज टाकल. काय बोलायचं तुम्हाला? कशी झाली रक्षाबंधन? रक्षाबंधन चांगली वाटली. मोठी ताईकडे आलो होतो आम्ही जालन्याला. हे बाई पुढे आणखी तर जेवायला ताईनं पुऱ्या ही दिली होती परत खायला.
छोटी दीदी पण आहे आमच्याकडे. दीदीचं नाव काय दीदी तुझं? बोल ना दीदी. तू बोल. तू काहीतरी बोल. तर पावसात भिजत भिजतच आले आणि अशा प्रकारे जे आहे ना तर आमची रक्षाबंधन सेलिब्रेट झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तर हो की नाही? हो. आणखी काय सुचते बोलणे. तर आता लगेच जायचं म्हणतात. तर आता पाऊस येतोय की कसं काय माहिती भिजत जातात. बोल ना दीदी काय कसं वाटलं? तर हा भाऊ माझ्या घरी पहिल्यांदाच आलाय. तर कसं वाटतं भाऊ तुला? छान वाटत ताई. रत्नागिरी गोवे छान आहे. मुली पण छान आहेत ताईच्या. हा. तर याला हसायलाच खूप येते. सचिन खूप हसते. तू खूप हसतो. तू बोल ना सचिन. कसं काय वाटलं? काय कसा परवा झाला तुझा सांग ना. भिजत आला आपण पावसात काही काय करू बसला की पाऊस चालू खाली उतरला की पाऊस बंद. काय केलं? ठीक आहे. चला सापा. माझं घागरे ही बॅग टाकली त्याची तुटली तिथं. तुम्ही जावं सर शूटिंग चालू राहणार तुमची. चल. करायला आपण चाललं तुझ्याकडे ना आता. जवळ घेतला तू? बाय. दीदी येत होता ना. बाय बाय बाय.